अनुराधा संतोष येडके, हम्म. राहणार मुंगू जळगाव. धर्मा बालेकर आमच्या घरी आलता हम्म. व माझ्या वडिलाला म्हणाला 10,000 रुपये द्या मला, मी तुमच्या मदतीला येईल. हम्म. ते लोकांना मी आणलंय, हम्म. ते सहाय्य करायला येत नव्हते, मी आणलं त्यांना. हम्म. मग माझे वडील नाही म्हणले. मग त्यांनी वडिलाला हाणमार सुरू केली व मग आम्हाला पण हाणलं. मला शिव्या द्यायला घाण घाण, माझ्या भावाला हाणलं. मग आम्ही घनसावंगीला गेलो. घनसावंगी येतं गेलो. मग तिथे आमची कच्ची फिर्याद घेतली. मग तिथून आम्ही तहसीलला गेलो. आमचं नावचं कारच होतं ना, तर आम्ही तहसीलला गेलो. तिथं गेल्याच्या नंतर माझा भाऊ घरी चालला होता. मग तो तिथं आला आतमध्ये तहसीलमध्ये व माझ्या आईला हात उगारला. नंतर मग भावाला मारू लागला म्हणून मी बाहेर आले. मग मला पण हाणलं व शिव्या गाळ केल्या घाण घाण. हाताला मारलं माझ्या, हे पहा माझ्या हाताला मारलेलं व केस धरली. मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो. ते म्हणे सरकारी दवाखान्यात जा. मग आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखाना केला. भावाला एक सलाईन लावलं, मला 2 इंजेक्शन दिली. मग तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो परत. त्यांनी आमचं काहीच घेतलं नाही. आम्हाला वापस पाठवून दिलं. म्हणे घरी जा, म्हणे तुम्हाला बोलत होत. मग आता तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, काय सांगता? काय मागणी तुमची आता? आम्हाला न्याय द्यावा त्यांनी, की आम्हाला धोका आहे. रात्री पण तेव्हा आमच्या घरी आम्ही शेतात आईंनी होतो, शेतात आलता तो आम्हाला धमक्या देतो, माघार घ्या. मी आई वडिलापाशी राहते. मग ते धमक्या देतो, इथून पुढे जर काही झालं तर त्याच्यापासून मला धोका आहे. काय नाव आहे तुमचं? अनुराधा संतोष येडके.